झी 24 तास एक पाऊल पुढे। राज ठाकरेंच्या कोकणामधल्या पहिल्याच सभेवर आपण चर्चा करतोय। कोकण स्वारी आपल्यासोबत संदीप प्रधान आहेत। प्रधान सर, ओव्हरऑल या सभेचं कशा पद्धतीने विश्लेषण कराल तुम्ही? मनसेवरती काय परिणाम होईल कोकणात, किती फायदेशीर ठरेल आणि राज ठाकरेंच्या मनसेची या सभेमुळे कशा पद्धतीची घौडदौड होईल यापुढे? आजची सभा नेमकी कशी झाली, संपूर्ण विश्लेषण। महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे हे एक अत्यंत लोकप्रिय नेते आहेत। हे पुन्हा आजच्या सभेने दाखवलं, कोल्हापूरच्याही दाखवलं, आजच्याही सभेने दाखवलं। त्यांच्या सभेला मिळणारा रिस्पॉन्स, तिथे असलेली गर्दी ही निश्चितच लक्षवेधी आहे, लक्षणीय आहे, यात काही वादच नाही, प्रश्नच नाही। ते जेव्हा सरकारवरती, सरकारमधल्या मंत्र्यांवर टीका करतात तेव्हा त्यांना मिळणारा जो रिस्पॉन्स आहे लोकांचा, त्यांना जो प्रतिसाद मिळतो लोकांचा, तो हे निश्चितच दर्शवतो की सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी आहे। ते विरोधी पक्षांबद्दल, जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत, त्यांना काही वेळेला त्यांना टपल्या देतात, तेव्हा त्याला मिळणाराही रिस्पॉन्स हे स्पष्ट करतो की विरोधी पक्ष कमजोर आहे, तो नीट पद्धतीने आपली कामगिरी करत नाहीये। पण आता हे सगळं जे आहे ते मतांमध्ये जर राज ठाकरे यांना परिवर्तित करायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी दोन गोष्टी करायला हव्यात। ते म्हणजे एक तर संघटनात्मक बांधणीवरती लक्ष द्यायला पाहिजे की जिथं जिथं त्यांच्या आत्ता सभा होत आहेत तिथं खाली संघटनेचं त्यांचं जाळं किती मजबूत आहे। संघटनेतले तिथे जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांच्यामध्ये मतभेद तर नाहीत ना, ते एक दिलानं या सगळ्या लोकप्रियतेला मतांमध्ये कन्व्हर्ट करू शकतील का भविष्यामध्ये? आज त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी मतं मागायला आलेलं नाही, पण शेवटी त्यांचा उद्देश हा मतं मागणं आहे आणि येणाऱ्या निवडणुका हाच त्या निवडणुकांवर डोळा ठेवूनच हे सभा ते घेत आहेत। पण त्याच्यासाठी संघटना मजबूत हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न तुम्ही मांडलेत, समस्या आहेत, त्यांना दोषी धरलं, त्या सरकारमुळे असतील, त्याकडे लक्ष न देणाऱ्या विरोधी पक्षांनाही तुम्ही दोषी धरलं, पण त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय मार्ग आहे याचा निदान सुतोवाच, याची निदान चर्चा सुरू करणं हे त्यांनी केलं पाहिजे। नाहीतर असं होईल की ही सगळी टीका ही वांझोटी अशी टीका होईल आणि एक दोन घटकांची करमणूक, आणि मग जे अजित पवार असं म्हणतात की नक्कल करायला काय जातं, नकलेनी मनोरंजन होतं, तर केवळ मनोरंजनापुरता हे सगळं राहता कामा नये। राज ठाकरेंनी त्याच्या पुढे जाण्याची गरज आहे असं मला वाटतं। निश्चित, धन्यवाद। अत्यंत परखड विश्लेषण आपण केलं संदीप प्रधान। जनतेच्या दिलावरती राज्य करणाऱ्या, अगदी राजासारखं राज्य करणाऱ्या या मनसेच्या अध्यक्षाची, म्हणजे जनतेच्या लोकप्रिय नेत्याची कोकणातली ही सभा नक्की यशस्वी झाली आहे। पण संदीप प्रधान म्हणतायत त्याप्रमाणे या कोकण स्वारीची ही पुढची पावलं जी आहेत ती देखील उचलली गेली पाहिजे, संघटनात्मक बांधणी व्यवस्थित झाली पाहिजे। आणि प्रधानांनी हे जे विश्लेषण केलंय या विश्लेषणावरती मनसेच्या नेतृत्वानं अत्यंत गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, ही लोकांची देखील इच्छा आहे। कारण शेवटी नुसतेच सभेला गर्दी नाही तर निदान ज्या पद्धतीने खेड जिंकून आणलं मनसैनिकांनी त्या पद्धतीने पुढेही मनसे कोकणात वाढावी अशी वाटत असेल तर या कोकण स्वारीच्या निमित्तानं या पुढच्या उपाययोजना तितक्याच गरजेच्या। संदीप प्रधान, पुन्हा एकदा धन्यवाद या परखड विश्लेषणाबद्दल। आपले या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।